ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या गंगारामवाडी परिसरात गुरुवारी 30 जुलै रोजी रात्री 11:30च्या सुमारास 4 मजली कोहिनूर अपार्टमेंटच्या बी विंगचा काही भाग अचानक कोसळला. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच ढिगाऱ्याखालील आणखी काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून त्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. दुरुस्ती सुरू असताना दुर्घटना घडली आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की कोहिनूर अपार्टमेंटमध्ये 48 खोल्या असून प्रत्येक मजल्यावर 12 खोल्या आहेत. ही इमारत यापूर्वीच धोकादायक घोषित करण्यात आली होती. दुर्घटनेच्या वेळी इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. रात्री सुमारे 9 वाजल्यापासून इमारतीत तडे जात असल्याचा आवाज येऊ लागल्याने स्थानिक नागरिकांनी अनेक कुटुंबांना बाहेर काढले. मात्र काही रहिवासी बाहेर पडत असतानाच बी विंगचा भाग कोसळला. मोठा आवाज ऐकताच जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या गेल्या. दुर्घटनेतून बचावलेले अभय कुमार यादव यांनी सांगितले की रात्री जेवण झाल्यानंतर ते कुटुंबासह खोलीत होते. अचानक इमारतीतून मोठा तडतडण्याचा आवाज आला. बाहेर पडण्याचा मार्ग नसल्याने त्यांनी पहिल्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले. यादव यांनी सांगितले की स्थानिक तरुणाने शिडी आणल्यामुळे अनेकांना सुरक्षित खाली उतरता आले. त्यावेळी इमारतीत सुमारे 25 ते 30 जण होते. इमारतीत एकूण 45 खोल्या आहेत. ती शिडी नसती तर अनेकांचे प्राण गेले असते असे त्यांनी यावेळी सांगितले. संगीता प्रजापती या दुर्घटनेच्या वेळी पार्किंग परिसरात होत्या. इमारतीला तडे जात असल्याचा आवाज ऐकताच त्या बाहेर पळाल्या. मात्र बाहेर पडत असतानाच इमारतीचा भाग कोसळला. या दुर्घटनेत त्या जखमी झाल्या. घटनास्थळी एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल, ठाणे आपत्ती प्रतिसाद पथक आणि स्थानिक प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. श्वान पथक, 4 अग्निशमन बंब, 2 रुग्णवाहिका आणि जड यंत्रसामुग्रीच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाणे शहराचा वेगाने होणारा विस्तार आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासोबतच प्रलंबित विकास कामांना गती देण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले. मेट्रो अलाइनमेंट, घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी, आधुनिक शूटिंग रेंज, टाउन पार्क, कचरा प्रक्रिया प्रकल्प, नागला बंदर खाडी सुशोभीकरण, क्रीडा सुविधा, रस्ते विकास, पॉट टॅक्सी, चौकांचे सुशोभीकरण आदी विविध प्रकल्पांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. ठाणेकरांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवणारी विकास कामे वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण झाली पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह मेट्रो प्राधिकरण, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, वन विभाग, महाराष्ट्र सागरी मंडळ तसेच विविध संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ठाणे शहरातील मेट्रो अलाइनमेंट आणि रस्ते विकास कामांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रस्तावित मेट्रो अलाइनमेंटमुळे परिसरातील संरचनेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचे तांत्रिक सर्वेक्षण करूनच अंतिम निर्णय घेण्यात यावा, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. रस्ते विकास कामांदरम्यान भूमिगत वीज केबलचे नुकसान होणार नाही यासाठी संबंधित यंत्रणा
यंत्रणांनी योग्य समन्वय साधावा अशा सूचना देण्यात आल्या. हिरानंदानी परिसरातील प्रलंबित संरक्षण भिंतीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही सरनाईक यांनी दिले. वाघबिळे येथील प्रस्तावित शूटिंग रेंज प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. सुमारे 26 ते 27 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी आवश्यक अंदाजपत्र व शासन मान्यतेची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. 50 मीटर मानांकानुसार 3 मजली अत्याधुनिक शूटिंग रेंज उभारण्याचे नियोजन असून मंजूर निधीनुसार शूटिंग रेंज, ऑडिटोरियम तसेच अन्य प्रकल्पांची कामे वेगाने पूर्ण करण्यात यावी असे सरनाईक यांनी सांगितले. महापालिकेच्या यापुढील नव्या प्रकल्पांमध्ये इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनसाठी जागा राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला. वनस्पती उद्यानाच्या विकासासाठी तज्ज्ञ डिझायनर मार्फत आकर्षक व भविष्यवेधी आराखडा तयार करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये विकास कामांसाठी जो काही निधी उपलब्ध करून दिला होता त्या निधीचा आढावा घेण्याकरता महापालिकेमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या बैठकीला विविध स्तरावर चर्चा झाली. ठाण्यातील रिंग रेल्वे प्रकल्प, ठाण्यातील पॉर्ट टॅक्सी प्रकल्प, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावानं होत असलेला जिमखाना, विविध ठिकाणी होत असलेले फुटबॉल टर्फ, तरण तलाव, वाघबिळे येथे होत असलेलं शूटिंग रेंज, त्याचबरोबर आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह, असे विविध प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. त्या प्रकल्पाला लवकरात लवकर चालना मिळावी आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला ती खुली व्हावी. प्रामुख्याने तरण तलाव आणि फुटबॉल टर्फ जे आहे ते दिवाळीपूर्वी लोकांना आणि प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी त्याचं लोकार्पण लवकरात लवकर करावं असा सूचना मी आयुक्तांना दिल्या आणि त्या पद्धतीनं आयुक्तांनी काम विविध अधिकाऱ्यांना वाटून दिली आणि लवकरात लवकर साधारणतः दिवाळीपूर्वी हे सगळे लोकार्पणाचे कार्यक्रम पूर्ण होतील अशी ग्वाही मला दिली. उद्यान किंवा प्राणी संग्रहालय उभं राहणार आहे, कशा प्रकारचा हा प्रकल्प असणार आहे आणि काय? आम्ही लहानपणापासून जेव्हा पहिल्यांदा जर जंगल बघितलं असेल तर ते राणीच्या बागेमध्ये सर्वसामान्य विद्यार्थी दशेत असताना आम्ही ते प्राणी संग्रहालय बघितले. आधीपासून माझी गेल्या अनेक वर्षापासूनची धारणा होती की ठाणे झपाट्यानं वाढत चाललंय, तर ठाण्यामध्ये सुद्धा एखादं चांगलं राणीच्या बागेच्या धर्तीवरचं प्राणी संग्रहालय असावं. कारण आजूबाजूला असलेल्या नवी मुंबई महापालिका, मीरा भाईंदर महापालिका, वसई विरार महापालिका, भिवंडी महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका या महापालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांना ठाणं हे अतिशय सेंट्रल पडतं आणि अशा स्थितीमध्ये जर एक चांगलं अद्ययावत असं प्राणी संग्रहालय जसं हाँगकाँगला आहे, सिंगापूरला आहे, त्या धर्तीवर जर निर्माण झालं तर पर्यटनाला चालना देणाऱ्याचं एक चांगलं केंद्र हे ठाणे बनेल आणि त्या माध्यमातून मी त्याला मंजुरी आणली. 10 कोटी रुपयाचा प्राथमिक स्तरावर निधी एकनाथ शिंदे साहेबांच्या नगर विकास खात्यानं उपलब्ध करून दिला आणि उर्वरित किती निधी जरी लागला तरी तो निधीची पूर्तता राज्य शासनाच्या माध्यमातून आम्ही करू आणि एक अद्ययावत असं झू प्राणी संग्रहालय पर्यटनाच्या दृष्टीनं आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं महत्वाचं ठरणार असं ठाण्यामध्ये आता निर्माण होणार आहे. त्यासाठी कन्सल्टंट नेमण्याची प्रक्रिया आयुक्तांच्या माध्यमातून त्यांनी चालू केलेली आहे आणि लवकरात लवकर त्याचा आम्ही भूमिपूजन आहे. ठाणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी श्रमिक जनता संघाच्या वतीने शुक्रवारी सकाळी 11 वाजल्यापासून ठाणे महापालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आली. आमच्या मागण्या आमचा हक्क या नावाने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. समान काम समान वेतन लागू करावे, वयोमानानुसार सेवा समाप्त किंवा मृत झालेल्या कंत्राटी कामगारांच्या वारसांना उपदानाची रक्कम तत्काळ अदा करावी, शाळा साफसफाई करणाऱ्या कामगारांना बँक हॉलिडे व सणांच्या सुट्ट्यांमुळे पगार कपात होत आहे, त्यामुळे किमान दरमहा 26 दिवसांचे काम वेतन द्यावे, कंत्राटी कामगारांना कुटुंबासह वैद्यकीय उपचारासाठी मेडिक्लेम सुविधा लागू करावी, प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, कंत्राटी सफाई कामगारांसाठी लाडपागे कमिटीच्या शिफारशी तातडीने लागू कराव्यात, अशा प्रमुख मागण्या कामगारांच्या आहेत. या आंदोलनाबाबत श्रमिक जनता संघाने एकजुटीतून हक्क मिळवा
एकतेतून बदल घडवा अशी साथ घातली आहे. तसेच आमचा संघर्ष न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील. चला एकत्र येऊया, हक्क मिळवूया असे आवाहन देखील केले आहे. एकजूट आमची, विजय आमचा या घोषणेसह हजारो कंत्राटी कामगार आंदोलनात सहभागी होणार असल्याचे संघटनेच्या वतीने जगदीश खैरालिया व इतर पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. नगरपालिकेचे कंत्राटी कामगार वेगवेगळ्या खात्यांचे या ठिकाणी आंदोलन करत आहेत. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेकडे पाठपुरावा करतोय कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसाठी. त्याच्यामध्ये समान कामाला समान वेतन द्या, ग्रॅच्युटी ज्या कामगारांना वयोमानानुसार कमी केलं जातं किंवा ते मयत झालेत त्यांना ग्रॅच्युटीची रक्कम द्या. 21,000 वेतन झाले म्हणून ESIC बंद केली आहे, तर आमचं म्हणणं आहे पर्यायी वैद्यकीय उपचार सुविधा लागू करा. आणि ज्या कामगारांसाठी सरकारने 1972 साली लाड पागे समिती नेमली होती, त्या समितीच्या शिफारसी कायम कामगारांना तुम्ही लागू करता, पण कंत्राटी कामगार सुद्धा तेच काम करतायत, सफाई कामगार घाणीचे, तर त्यांना सुद्धा लाडपागे समितीची शिफारसी लागू करा. शिक्षण विभागामध्ये जे कामगार काम करतात शाळा साफसफाईच्या, त्या कामगारांना सुट्ट्या पडल्या की त्यांना पगार दिला जात नाही, काम दिलं जात नाही, पण इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना किंवा शिक्षकांना पूर्ण भरून दिलं जातं. आमची मागणी आम्हाला काम द्या आणि पगार द्या, आम्ही फुकट मागत नाही. आयुक्तांनी या सगळ्या मागण्या 12 मे 2026 रोजी महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सर्व अधिकारी आणि पदाधिकारी म्हणजे उपमहापौर, विरोधी पक्ष नेते, सभागृह नेते, गटनेते सर्वांच्या समक्ष जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. आमची मागणी आहे जो वादा किया है वो पूरा करो, जे वादे केलेले आहेत ते पूर्ण करा. अजूनपर्यंत अधिकारी इतके मगरमच्छ झालेले आहेत की 12 मे 2026 ची जी मिनिट्स आहेत ते सुद्धा या अधिकाऱ्यांनी तयार केलेले नाही. म्हणजे येरे माझ्या मागल्या, आम्ही सारखा मागण्या करतो हे मान्य करतात आणि ती वादे पूर्ण करत नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलनाला जमा झालेले आहोत आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. जर चूक करत असतील तर जे कंत्राटदार कामगारांवर अन्याय करतात त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, या आमच्या मागण्या आहेत. महाराष्ट्र शासनाचे महसूल व वन विभागामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 70 लाख रुपये घेऊन फसवणूक केलेल्या आरोपींना गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. तक्रारदार दर्शन संतोष पाटील वय 28 राहणार भिवंडी ठाणे यांना श्याम विठोबा खतकर यांनी महसूल वन विभागात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून दर्शन पाटील यांचा विश्वास संपादन करण्यासाठी पाटील यांना मंत्रालयातील वरिष्ठ दर्जाच्या शासकीय अधिकाऱ्यांचे नावाचे सही व शिक्के असलेली राजमुद्रा असलेली बनावट पत्रे दाखवून पाटील यांच्याकडून 70 लाख रुपये ऑनलाईन बँकेमार्फत व रोखीने घेऊन पाटील यांच्या नावाचे लिपिक टंकलेखन पदाचे शासकीय अधिकाऱ्यांचे सही व शिक्का असलेले बनावट नियुक्तीपत्र व ओळखपत्र देऊन पाटील यांना नोकरीस न लावता त्यांच्या पैशाचा अपहार केल्याबाबत दर्शन पाटील यांनी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात आरोपींची मोठी साखळी असल्याची शक्यता असल्याने सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 2 भिवंडी यांच्याकडे देण्यात आला. गुन्ह्याच्या तपासात आरोपी श्याम विठोबा खतकर वय 55 राहणार प्रभादेवी, जुगल कुमार लोडाया उर्फ लोधिया वय 39 राहणार कोपर रोड डोंबिवली, तर रवींद्र दयानिधी राहणार कल्याण पूर्व यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून आरोपींकडून मंत्रालयातील विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या नावाचे सही व शिक्के असलेले बनावट शासकीय लेटरहेड व शिक्के जप्त करण्यात आले आहे. अटक आरोपी यांनी अशा प्रकारे आणखी किती नागरिकांची फसवणूक केली आहे, तसेच अटक आरोपी यांनी मंत्रालयातील विविध शासकीय विभागाचे अधिकारी यांचे सही व शिक्क्याची पत्रे कुठून प्राप्त केली याबाबत तपास सुरू आहे. आरोपी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्या विरोधात यापूर्वी शासकीय अधिकारी यांच्या नावाच्या सह्या व शिक्क्यांचा वापर करून नागरिकांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याबाबत गुन्हे दाखल आहेत. तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणारे इस्मांबाबत काही माहिती प्राप्त झाल्यास तात्काळ पोलीस विभागाकडे संपर्क करण्यात यावा. दर्शन पाटील राहणारा भिवंडीचा आहे. त्याने गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती की त्याची 70 लाख रुपये घेऊन मंत्रालयात नोकरी लावतो किंवा महसूल वन विभागात नोकरी लावतो म्हणून फसवणूक केली होती. त्या अनुषंगाने नारपोली पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 2 चे पोलीस निरीक्षक शीतल राऊत
आणि त्यांची टीम यांनी एसीपी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये तपास सुरू केला. त्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की श्याम खतकर, जुगल लोडाया आणि रवींद्र शंकुआ या 3 आरोपींनी पीडिताची फसवणूक केली आहे. त्याच्याकडून 70 लाख रुपये घेऊन त्याला बनावट नियुक्तीपत्र महसूल व वन विभागात टंकलिपिक या पदावरचं बनावट त्याला नियुक्तीपत्र दिलं. त्या अनुषंगाने 3 आरोपींना अटक केलेली आहे. या 3 आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड उद्यापर्यंत आहे. त्याचबरोबर आरोपी श्याम खतकर याच्या विरुद्ध 9 गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. जुगल लोडा या आरोपी विरुद्ध 2 गुन्हे दाखल आहेत आणि रवींद्र शंकुआ या आरोपी विरुद्ध यापूर्वी 2 गुन्हे दाखल आहेत. 2023 ला जुगल लोडा याच्या विरुद्ध वर्तकनगरला एका पीडितेने याच पद्धतीने त्याची फसवणूक केल्याप्रकरणी त्यानं आत्महत्या केली होती पीडितानं. त्या अनुषंगानं आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये लोडा या आरोपीला अटक करण्यात आलेली होती. या गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापर्यंत मुद्देमाल जप्त केलेले आहेत. बनावट लेटर पॅड आहेत, रबर स्टॅम्प आहेत, त्याचबरोबर आयडेंटिटी कार्ड आहेत आणि नियुक्तीपत्र देखील आहेत बनावट. त्या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करत आहोत.